कार्यकारी सहकारी संस्थेवर निवड झाली आहे आणि ढेपले सर मला तुम्हाला सांगायला आवडेल, प्रवीण ढेपले तुमचा पुतण्या आमचे चांगले मित्र आहेत निपाड कॉलेजला आहे ते. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि सर्वप्रथम आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करतो. तर विद्येची खरी देवता आहे सावित्रीबाई. सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवलं नसतं तर आज आपण इथे असतो. शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आज तुम्ही इथे असता, मी इथे असते आणि समोर पुरुषांपेक्षा महिला अधिक असत्या का? अजिबात नाही. तर आता आपण सगळ्यात आधी प्रतिमा पूजन करूया. आदरणीय सुमतीताई, ढेपले सर आणि भाऊंना आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी विनंती करते की सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या प्रतिमेचं पूजन करावं. दुसऱ्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी आणि सागर खूप चांगल्या कविता करतो, चांगलं बोलतो आणि खूप सहकार्यासाठी चांगला मुलगा आहे. आजही तो उगावरून धावत पडत आलाय. त्याला दुपारी एक बैठक आहे परत असो. तर सावित्रीबाईंना माझ्या कवितेतून अभिवादन करताना मी म्हणेन की सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच रथांची ही प्रेत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीनं प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि दगडांची ही फुलं झाली. आणि दगडांची ही फुलं झाली. दगडच होतो की आपण, सांगा दगडच होतो की नाही? हा, बाळांना शिक्षणाचा हक्क होता होय? कुठल्या निर्णय प्रक्रियेत होतो का? डिसिजन घेण्यात होतो का? कधी तुमचं मत विचारलं गेलं का? कधी तुमची भूमिका विचारली गेली का? सावित्रीबाईंनी अक्षर गिरवायला शिकवली नसते तर आपण ताठमानेने जगू शकलो असतो का? अजिबात नाही. म्हणून सावित्रीबाईंना पहिलं नमन कोणत्याही कार्यक्रमात आपण केलं पाहिजे. तर सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि दगडांची ही फुलं झाली. सावित्री किती अन काय ती रूपवर्णावी तुझी, सावित्री किती अन काय ती रूपवर्णावी तुझी. तू असं अनंतात पण हृदयात तरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात. सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. सावित्री तूच दामिनी, सावित्री तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांता, तूच मानिनी, माऊली तूच पण कधी वाहिनी. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. आता या प्रास्ताविकानंतर आपण सत्कार समारंभ करणार आहोत. आज तुम्ही ज्या योगे आम्हाला इथं भेटलात, हा हॉल आणि ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली आणि मी मगाशीच ओळख करून दिली आमच्या मैत्रिणींना की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणजे आदरणीय राजाभाऊ शेलार. मी घडले नसते सागर, मी उभीच राहिली नसते माझ्या पायावर जर मला 2004 मध्ये इथे नोकरी मिळाली नसती.
एक येतं ना नैराश्याचा क्षण येतो, आयुष्यात काहीच नसतं हातात, त्यावेळी मला इथे नोकरी मिळाली होती. म्हणून मी ही शाळा कधीच विसरू शकत नाही. माझ्या बरोबर एक मुलगा आलाय माझा छोटा, त्याचा पहिला वाढदिवसही, कारण या शाळेचं ऋण आहे माझ्यावर. या शाळेने ढेपले सर मला जगवलंय, तगवलंय, त्यामुळे मी ते बंध अजिबातच विसरू शकत नाही. ते अधिक बळकट करू इच्छिते. तर सगळ्यात आधी आदरणीय राजाभाऊ शेलार यांचा सत्कार. तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी, आपण त्यांच्या ग्रंथालयासाठी ही पुस्तकं आणलेली आहेत, त्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांसाठी काही कपडे आणलेले आहेत, काही खाऊ आणलेला आहे, आणि आपल्याकडून एक छोटीशी भेट, शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन भाऊंचा सत्कार आपण करूया. सुमतीताई जवळ नाही. सुमतीताई पवार, ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्रात एक नावलौकिक असलेलं आणि पाठ्यक्रमामध्ये ज्यांच्या अभ्यासक्रमात कविता आहे शिकायला, तुम्हाला सुद्धा यांच्या कविता असतील. सुमती पवार, नाम तो सुनाई होगा. खूप आशीर्वाद आहेत भाऊंच्या पाठी. सरांना खूप खूप आयुष्य मिळावं तुमच्या सेवेसाठी. आणि मैत्रिणींना सगळ्यांनी हात लावा एक गठ्ठा पुस्तकाचा, मग नंतर तुम्ही मातोश्री जसोदाबाई सोनी अनुदानित आश्रमशाळा या ग्रंथालयासाठी आमच्याकडून ही पुस्तक भेट देण्यात येत आहे. आणखी आमच्या या मैत्रिणी जातील, दुसरा गठ्ठा देतील. या सगळ्या बालकविता आहेत, तुम्ही गाऊ शकाल अशा. सुमतीताईंची 30 पुस्तकं प्रकाशित आहे, 30 लहान मुलांसाठीचे, ते सगळे इथे दिलेले आहेत. नाही मला वाटतं हे काढून घ्यावं. त्या पुस्तकांना लावायला कव्हर्स पण आणलेले आहेत. पुस्तकांचं जतन करा, जपा ती पुस्तकं. समोर धन्यवाद धन्यवाद. यानंतर या निफाड नगरीतलं एक सन्मानाचं नावलौकिक असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शिवाजीदादा ढेपले. ढेपले सरांचा सत्कार पुन्हा सुमतीताईंनी करावा अशी मी विनंती करते. भली माणसं जोडली त्यांनी, त्यामुळे काम सुरू आहे. 100पेक्षा जास्त झाला. तुम्ही पण पाहिजे. चला, ताईंचं पण आयुष्य काढून घेतलं त्यांनी. त्यानंतर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचा मोठा भाऊ, ते नेहमी पडद्यामागचे कलाकार राहिले, पण त्यांना मी इथे बोलवते आणि त्यांचा आपण सन्मान करूया. आदरणीय नितीन कडलक सर. सुमतीताई, सुनंदाताई. हा समोर आहे का सर? सर या सर समोर या ना सर. समोर धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर अधीक्षक सरांना मी इथे निमंत्रित करते. अधीक्षक सरांना आपण सन्मानित करूया. रात्रंदिवस या मुलांसाठी उभा असणारा माणूस अधीक्षक, जागरूक, जागते रहो असे आदरणीय सर यांचा आपण सत्कार करूया. मनीषा ताईंच्या हस्ते सत्कार होतोय. धन्यवाद. हा धन्यवाद. यानंतर आपण
यांचा सत्कार करूया. आणि प्रीती आणि आरती यांनी समोर यावं. प्रीती आणि आरती यांनी अधीक्षक मॅडम आमची मैत्रीण नेहमी हसतमुख अशा मॅडमचा आपण सत्कार करूया. काही लोक खूप राबतात पण त्यांच्या सन्मानाचे क्षण खूप कमी असतात. यानंतर आपण आयरे काकांना बोलूया. एकाही माणसाला सोडणार नाही, सगळ्यांना सन्मानित करणार आहे आज. पुष्प द्या. काही सुजाता आयरे काका. यानंतर पत्रकार सागर निकाळे यांना मी निमंत्रित करते. गप्प बस सागर. गुरुपौर्णिमा मॅडमला ऐकायचं असतं. सागर निकाळे यांचा सत्कार भोकरे मॅडम आणि सुनंदाताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्यासाठी भाऊंनी पुष्पगुच्छ आणलेले आहेत, फुलं आणलेले आहेत, नारळ आणलेले आहेत. तिथं आपण ते स्वीकारलेत असं आपण ग्राह्य धरूया आणि आपण पुढे जाऊया. हो त्यात वेळ जाईल ते आमच्यासाठी आम्ही घेऊन जाऊ. तर आता सुमतीताईंकडे मी माईक देते आहे. सुमतीताई तुमच्याशी त्यांचं ना आकाशवाणीवर गीतगंगा सुरू आहे. गीतगंगा नावाचा कार्यक्रम नाशिक आकाशवाणीवर सुरू आहे. त्याचबरोबर रेडिओ विश्वासवर नातवंडांशी गप्पा हा कार्यक्रम सुरू आहे. त्या इतक्या बोलतात नातवंडांशी, इतकं गोड बोलतात त्या, तर तुम्हाला असं वाटेल संपूच नाही. तर आयुष्याला वळण कसं लागलं पाहिजे, मार्ग कसा दिसला पाहिजे याबाबत त्या थोडं तुमच्याशी बोलतील. आदरणीय सुमतीताई. माझे छोटे छोटे मित्र मैत्रिणी आणि डायसवरचे माझे सगळे सुहृद ज्यांचं हृदय दयेने आर्त असतं त्यांना सुहृद म्हणतात. हे सगळी माणसं तुमच्यासाठी काम करतायत आणि फार महान काम करतायत आणि त्यांनी सतत असंच तुमच्या पाठीशी राहावं असं मला वाटतं. ओके. तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं घरात? खरं खरं बोलायचं ना माझ्याशी. बोला. आई. बाबा आवडत नाही असं नाही, पण बाबांना थोडं घाबरतो. ओके नाही. आणि कोणीतरी घाबरायला पाहिजेच ना, नाही तुम्ही एकदमच उडणार आल मग. ओके नाही. तर आई आवडते. तुम्हाला जर मी विचारलं आईची व्याख्या करा, काय करणार तुला व्याख्या आईची? सुचते काही? कोण सांगेल आईची व्याख्या? कोण करून दाखवेल मला? घाबरायचं नाही. मी वाघ बीक दिसत नाही ना, नाग नाही ना, मग बोलायचं तुमची मैत्रीण आहे मी, 75 वर्षाची तरुणी. कळलं का? बोला काय तुम्ही आईविषयी काय व्याख्या करा. मी असं दाखवायच्या वर्गामध्ये एकदा विचारलं की मला म्हटलं आईची व्याख्या करा. बोलले मला बरंच काही काही बोलले, पण मी म्हणते आई म्हणजे, मला प्रश्न पडला, आई म्हणजे आई म्हणजे आई म्हणजे आई. आईला उपमा आहे का? आईला शब्द आहे, प्रतिशब्द आहे? नाही. आईला प्रतिशब्द नाही. आईला उपमा फक्त आई हा शब्दच असू शकतो. माझ्या मागे म्हणणार आई म्हणजे आई म्हणजे आई म्हणजे आई. तिच्यासाठी तीच बरं दुसरी कोणी नाही. येईल का हो सर सांगा कोणाला आईची? मामी मावशी आणि इतर कुणाही बाईची. डोळ्यात तेल घालून मला जपत असते बरं.
डोळ्यात तेल घालून मला जपत असते बरं, म्हणून माझं प्रेम आहे अगदी खरं खरं. पहाटेला उठते रोज करते किती कष्ट, देखणार नसलं तरी माझी काढते बरं दृष्ट, काढते बरं दृष्ट. आजारी मी पडता तर विचारूच नका, आजारी मी पडता तर विचारूच नका. काळेच तिचे हलते आणि रोज चुकतो ठोका, गंगा यमुनांची लागते गालावरती धार, गंगा यमुनांची लागते गालावरती धार. अशी आहे आई माझी प्रेमळ फार फार, आई म्हणजे आई म्हणजे आई म्हणजे आई, आई म्हणजे आई म्हणजे आई आई. मला आठवतं ना माझी आई मला सहलीला सुद्धा जाऊ देत नव्हती आणि मी पण माझ्या मुलाला सहलीला जाऊ देत नव्हते. एवढी काळजी मुलांची आई इतकी काळजी करते. मग एक दिवस मी ठरवलं की आईची तक्रार करायची. बापरे, आईची तक्रार करायची. आईची तक्रार कोणी करू शकतं आणि समजा केली तर कोणाजवळ करणार, कोणाजवळ करणार? देव बाप्पाजवळ, हो की नाही? आई नंतर सगळ्यात जवळच कोण आहे आपल्याला? देव बाप्पा आहे की नाही? बघा, एक दिवस मी देव बाप्पाशी गप्पा मारल्या. ना माझ्या स्वप्नामध्ये सगळे येतात. हो, दिव्य दृष्टी मला बरं का, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी देवबाप्पाशी सुद्धा गप्पा मारते. प्राणी पशु पक्षी सगळे बोलतात माझ्याशी. ऐका बरं, तुम्ही पण म्हणायचंय गप्पा देवबाप्पाशी. स्वप्नामध्ये आला का माझा देवबाप्पा, स्वप्नामध्ये आला काल माझा देवबाप्पा, काय सांगू बाप्पाशी मी मारल्या खूप गप्पा, गाराने तर सांगितली किती किती त्याला, गाराने तर सांगितली किती किती त्याला. देवबाप्पा सुद्धा ऐकून खूप कष्टी झाला. थोडी गोंधळता काय? एक तर लाईन आहे काय? देव बाप्पा सुद्धा ऐकून खूप कष्टी झाला. काय कशी करते? हे नको ते नको नन्नाचाच पाडा, हे करू नको ग, ते करू नको ग, इथे जाऊ नको ग, तिथे जाऊ नको ग. कधी कधी थोडासा राग येतो आईचा, पण लक्षात ठेवा हे प्रेमापोटी असतं. तुम्हाला काही धोका होऊ नये, काही लागू नये, तुम्ही पडू नये, तुम्हाला काही दुखापत होऊ नये म्हणून सगळी काळजी लक्षात ठेवा. आई आणि वडील सगळ्या गोष्टी आपल्या कल्याणासाठीच करतात, लक्षात ठेवा. भले तुम्हाला लहानपणी त्यांचा थोडा राग आला, येऊ शकतो, विरोध होतो म्हणून, पण त्यांची प्रत्येक कृती काय समजायची? आपल्या फायद्याची असते, कारण तुम्हाला कळत नसतं. म्हटले बाप्पा यावरती काही उपाय काढा. अहो सगळीकडेच नाही म्हणते, बोला. म्हटले बाप्पा, देव बाप्पा काही उपाय काढा. सदा कदा तिचा असतो नन्नाचाच पाडा, गाभुरलेले चिंच सुद्धा खाऊ देत नाही. खरंय ना? गाभुरलेला चिंच सुद्धा खाऊ देत नाही. अशी कशी वागते सांगा देव बाप्पा आई? आईस्क्रीम खावे तर म्हणते बबल्यात होईल सर्दी, बबल्या होईल सर्दी. आईस्क्रीम खावे म्हणते तर बबल्या होईल सर्दी. उठ सूट जेव्हा तेव्हा खपा होते मर्जी.
पारंब्याना झाडाच्या लटकतो मी जेव्हा, आईच्या तर जीवाचं पाणी होतं तेव्हा, एकट्या कुठे गावाला जाऊ देत नाही, एवढी कशी भित्री हो सांगा देव बाप्पाई. शाळेत घ्यायला येऊ नको किती वेळा सांगतो, शूर आहे किती मी पण कोण माझा ऐकतो. बघा आता देवबाप्पाने सगळं ऐकून घेतलं, तक्रार आहे. आता देवबाप्पा काय म्हणतोय नीट ऐकायचंय. देवबाप्पाने उत्तर दिलेलं आहे. देवबाप्पा म्हणाला यावर इलाज नाही. कळतंय का मंडळी? बच्चे कंपनी देव बाप्पा म्हणाला यावर इलाज नाही. कारण काय? हे सारे करते तिलाच म्हणतात आई. बरोबर आहे. हे सारे करते तिलाच म्हणतात आई. खरं सांगा देव बाप्पा बोलतो कधी खोट? खरं सांगा देव बाप्पा बोलतो कधी खोट? बरोबर आहे ना. ठीक आहे म्हटलं, फक्त लवकर करा मोठ. ठीक आहे म्हटलं, फक्त लवकर करा मोठ. आवडली कविता? पुढची कविता घेता काही? थोडा आराम. उभे आहे ना? ओके चालेल. तुम्हाला अंकगणित आहे, तुम्ही अंक शिकता हो की? 1 2 3 4 11 12 13 14. बघा आता आपण अंकांचं गाणं म्हणायचं ना, खूप आवडेल तुम्हाला. प्रत्येक अंक काय सांगतो बघा. तुम्ही कधी विचार केला नसेल कारण तुम्ही लहान आहात, पण तुमचा प्रत्येक अंक तुम्हाला काहीतरी सांगतो. काय सांगतो बघा? काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो एक. दारामध्ये रांगोळी काढावी सुरेख. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो दोन. आरशावने स्वच्छ ठेवा तुम्ही आपले मन. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो तीन. थोरा मोठ्यांसमोर नम्र असावे सदा लीन. सदा लीन. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो चार. आरंभ सुर असू नये कार्य पाडावे पार. कधी कधी आपण कामाला सुरुवात करतो अर्धवट टाकून देतो, म्हणून हाती घेतलेलं कोणतेही काम अर्ध सोडायचं नसतं, ते पूर्ण करायचं. भले तुम्ही 4 कामांपैकी 3 केली 2 केली तरी चालते, पण एक ना धड भाराभार चिंता असं करायचं नाही. एक काम हाती घ्यायचं आणि तेच पूर्ण करायचं. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो 5. चांगल्या गोष्टीचाच मनाला असावा हव्यास. असावा हव्यास. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो 6. सरावाने साध्य काही करूनच पहा. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो 7. जीवन आहे फार सुंदर घालवा आनंदात. आहे ना? जीवन सुंदर आहे ना? अहो संकट असतातच, देवा नाही चुकली आपल्याला कशी चुकणार आहे, म्हणून संकटांना घाबरायचं नाही आणि जीवन आनंदाने जगायला शिकायचं. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो 8. काम करण्यासाठी वर्षात दिवस 360. बापरे,
आज नाही उद्या करतो, आज नाही उद्या करतो, उद्या नाही परवा करतो. अहो 365 दिवस आहेत, लगेच सुरुवात करायची असते. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो नऊ, हे विश्वचे माझे घर, हे विश्वचे माझे घर, आम्ही सारे बहीण भाऊ. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो 10, काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो 10, कार्य घडावे आपल्या हातून, एखादे तरी महान. नाही तर काय मग बेल्लाचा हेलान पाणी वाहून मेला. आपला विश्वासच वाया घालवायचं नसतं. एखादं तरी महान कार्य आपण जीवनामध्ये करायचं असतं. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो शून्य. लक्षात ठेवा, हा शून्य फार महत्वाचा आहे. एक लीला शून्य ठेवला की 10 होतात लगेच. एक लीला 3 शून्य केले की 1000 होतात लगेच. बरोबर आहे? किती किंमत आहे त्याला? सगळ्यांपेक्षा हो, शून्याशिवाय कशालाही किंमत नाही. जसजसे शून्य ठेवत जाल तस तशी किंमत वाढत जाते. बरोबर आहे? म्हणून शून्य फार महत्वाचा आहे. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो शून्य, आकड्यांशी खेळता खेळता जीवन होते धन्य. आकड्यांशी खेळता खेळता जीवन होते धन्य. थँक्यू मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. मी म्हणाले होते ना तुम्हाला, ताई बोलायला लागल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता थांबूच नाही, हे संपूच नाही. पण आता आपल्याला इथे सगळ्या ज्या कवयित्री आहेत ना इथे जमलेल्या, त्यांच्या कविता ऐकायच्या आहे ना, मग आपल्याला हा मोह जरा आवडता घ्यावा लागेल. आता सुनंदा ताई पाटील या आपली कविता सादर करतील त्यापूर्वी एक गेय कविता माझी मी गाऊन म्हणते. कविता आवडतात ना? मला सिनेमाची गाणी खूप आवडतात, चित्रपटाची गाणी खूप आवडतात, कविता पण गाता येतात, कविता पण छान असतात. आहेत ना मराठीच्या पुस्तकात? कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे, आहे का? त्यानंतर सांग सांग बोलानात पाऊस पडेल का ऐकलंय? अरे पहिली दुसरीच्या पोरांबरोबर नाचले मी या गाण्यांवर त्या वर्गात. अकोबाई ढकोबाई लागली कळ, हे कविता. तर काय असतं मित्रांनो, आपण जेव्हा जीवन जगतो, ताई काय म्हटल्या, संकट अडचणी येतच राहतात. आता तुम्ही खूप लहान आहात, तुम्ही मोठे व्हाल आणि मग ते काय होईल, संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे. तुम्हाला काहीतरी ध्येय गाठायचं असेल, कुठेतरी पोहोचायचं असेल, तुम्हाला नावलौकिक नोकरी रोजगार मिळवण्यासाठी हातपाय मारावे लागतील. पण ते जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला आधी काय करावं लागेल, छानपैकी शिकावं लागेल, शिक्षण पूर्ण करावं लागेल. आणि तुमच्यातली एक काय कला आहे ना सुंदर, प्रत्येकाला एक गॉड गिफ्ट असतं माहितीये का, दैवी देणगी म्हणतात त्याला, बाय बर्थ आपल्याकडून येतं. कुणाला गाता येतं, कुणाला छान बोलता येतं, कुणाला छान रांगोळी काढता येते, कुणाला छान स्वयंपाक करता येतो, असतं ना, कुणाला डान्स करता येतो, कुणाला छान राहता येतं. मी तर म्हणते छान राहता येणं सुद्धा स्किल आहे. त्याला पण डोकं अक्कल लागते, मेंदू लागतो की मी कशात प्रेझेंटेबल दिसेल, छान दिसेल. ओके, संवाद साधणं ही पण एक कला आहे माहितीये. एखादा समोर आला, डोक्यात अशी तिरीप जाते, तळपायची आग मस्तकात जाते, तोंड बघावं वाटत नाही का. वृत्ती प्रवृत्ती असतात लोकांच्या. आणि काही माणसं दूर जरी असली तरी आपण त्यांच्या जवळ जाऊन बोलतो का, तो माणूस अट्रॅक्ट करतो, त्याच्या आकर्षित करतो त्याच्या चांगल्या वागण्याने, त्याच्या नीतिमत्तेने, त्याच्या गुणवत्तेने, त्याच्या संवादाने. बरोबर, संवाद साधता येणं सुद्धा कला आहे. चांगलं अक्षर कला आहे. चांगलं अक्षर ज्याचं असतं ना त्याला उत्तम कॅलिग्राफर होता येतं. चांगलं चित्र जो काढतो त्याला अनेक परीक्षा पास होता येतात आणि त्याला चांगला आर्टिस्ट चित्रकार होता येतं. संकट अडचणी अडथळे येत जातात आणि हे कोणी दुसरं आणत नाही, आपल्याच आजूबाजूची माणसं आणतात. मात्र आपण थांबायचं नसतं, कारण आयुष्य म्हणजे काय, एक मोठा लढा आहे. लक्षात घ्या, सगळं दे रे हरी खाटल्यावरी असं काही कधी कुणाला मिळत नसतं. आयुष्यात संघर्ष आहे, आव्हानं आहेत,
म्हणून जगण्यात मजा आहे. बरोबर आहे, सहमत आहात? प्रत्येक दिवशी एक नवी चॅलेंज समोर असायला पाहिजे, तेव्हा तुमच्यातलं जिवंतपणा बाधित राहतं. माझी एक लढण्याची आणि भिडण्याचीच कविता तुमच्या पुढे ठेवते. मी गमतीने खूप वेळा म्हणते की माझ्या कधीच पाना फुलाच्या कविता नसतात. माझ्या कविता लढण्याच्या, भिडण्याच्या आणि वास्तवावर आधारित अशा असतात. तर किती लढते किती झुरते, किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. गिव्हअप करायचं नाही, लढायचं, पाय घट्ट रोवायचे. कारण हे कुणी शिकवलंय? हे आम्हाला सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी शिकवलंय. त्यांना शेणा मातीचा मारा सहन करावा लागला, मागे हटले असते तर आज आपण एवढ्या चांगल्या स्थितीत नसतो. म्हणून पाय रोवून संकटासमोर उभं राहायचं असतं, लक्षात ठेवा. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे. किती वादळ परतवली, तुफान झेलली आहे. किती वादळ परतवली, तुफान झेलली आहे. जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे. या सगळ्या जोडल्यात मी, शब्दांनीच जोडल्यात, साहित्यानं जोडलंय. मी राहते कुठेला असेल गावला, माझं फील्ड वेगळं आहे, इथल्या प्रत्येकीचं फील्ड वेगळं आहे. फक्त कवितेच्या आम्ही साधर्म्याने जोडले गेलोय. जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे. सुखाने नांदते येथे, सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे. पळून नाही जायचं, भांडायचं दुःखाशी, जिंकून दाखवायचं त्याला. सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे. गुजमी काळजाचे या जगाला सांगते आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. हरवणी नियतीला मी, हरवणी नियतीला मी हताशा जिंकते आहे. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. शेवटचं कडवं. रमा साऊ जिजाऊची मी लेकरे आहे. आपण वारसा कोणता सांगायचा? रमाबाईंचा सांगायचा, जिजाऊंचा सांगायचा, सावित्रीबाईंचा सांगायचा. मी कुठले तगडतोंडे पुजत नाही, कारण जिवंत माणसं असतात ना, जिवंत माणसं, त्यांना घडवण्यात कोणीतरी जिवंत महापुरुषच आपल्या आयुष्याची पुरी वाट लावून गेलेला असतो. त्यांनी जाणून घेतलेलं असतं, तिलांजली दिलेली असते उभ्या हयातीची. त्यामुळे मन आणि मनगट हे आपले देव असले पाहिजे. दृढ निश्चय हे आपले देव असले पाहिजे. ध्येय आणि ध्यास हे आपले देव असले पाहिजे. रमा साऊ जिजाऊची मी लेकरे आहे. माझी लेखणी कविता पुरती नेकरे आहे. भीती आता कसली ना, भीती आता कसली ना, कुठले शल्यही नाही. माझे संविधानच रे, माझे संविधानच रे, माझ्या जगण्याची ग्वाही, मुक्त जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही. धन्यवाद. तुम्हाला एक सांगेल भाऊ, यात भारतीय संविधान पण आम्ही भेट दिले. आपल्याकडे असलंच ऑलरेडी, पण आणखी एक प्रत आम्ही इथे भेट दिलेली आहे. यानंतर मी आदरणीय सुनंदाताई पाटील यांना निमंत्रित करते. हो, तिथेच बसून कविता सादर केली. हॅलो, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या छोट्या बाल मैत्रिणी आणि मित्रांनो, अतिशय समृद्ध अशा भूमीमध्ये, वातावरणामध्ये, या आश्रमशाळेमध्ये तुम्ही राहतात. आल्यापासून आम्ही बघतो सगळीकडे हिरवळ आहे, सगळीकडे हिरवळ, आनंद, उत्साह आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे उत्साही मित्रमैत्रिणी. खूप शिका, खूप कष्ट करा. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपला आहे असं मानून जगा तुम्ही, आणि मग तुमचं पुढचं आयुष्य एकदमच सुंदर जाईल.
आतापर्यंत सुमतीताईंनी अतिशय सुंदर तुम्हाला कविता ऐकवल्या. प्रतिभाताईंनी त्यांनी सुद्धा तुमच्यामध्ये एकदम उत्साह संचारलेला आहे. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी माझी गुरुपौर्णिमेबद्दल केलेली स्वरचित रचना तुमच्या समोर सादर करते. आषाढ पौर्णिमा तीच असते गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमा तीच असते गुरुपौर्णिमा. घडवितात विद्यार्थी गुरु असतात ज्ञानसागर. गुरुच असतात आपले ज्ञानसागर. घडवितात विद्यार्थी रूपी मडक्याला आकार देऊन सुंदर. घडवितात विद्यार्थी रूपी मडक्याला आकार देऊन सुंदर. गुरुच्या ठाई ज्ञानाचा उगम. गुरुच्या ठाई ज्ञानाचा उगम ज्ञानरूपी झरा. त्यांच्यामुळेच तर मिळतो जीवनात आपल्याला गारवा. अष्टपैलू हिऱ्याप्रमाणे पैलू आपल्याला पाडतात. अष्टपैलू हिऱ्याप्रमाणे पैलू आपल्याला पाडतात. जीवनरूपी सागरात स्वच्छंद विहरण्या सोडतात. गुरुच असतो संतगुळीचा राजा. गुरुच असतो संतगुळीचा राजा. प्रेमभक्तीचे आगर. गोरोबाने नामदेवा ठोकले. गोरोबाने नामदेवा ठोकले. कच्चे मडके म्हणून संबोधले. मग नामदेव गेले काशीशी. विसोबा खेचर गुरु भेटले नामदेवाशी. गुरुचरणी ठेवा मस्तक. गुरुचरणी ठेवा मस्तक. सहवासाने होतो लोखंडाचा परीस. हिनकुळी जन्मला म्हणून द्रोणाचार्यांनी नाकारले एकलव्याला. बघा, पूर्वीच्या काळी आपण म्हणतो, पण त्यावेळेस सुद्धा वर्णभेद जातीभेद होतेच. आता द्रोणाचार्याकडे ज्यावेळेस एकलव्य जातो, एकलव्य भिल्लाचा मुलगा असतो, तर ते हिनकुळात जन्मले, तुला हे धनुर्विद्या शिकण्याचा तुला अधिकार नाही म्हणून त्याला नाकारतात. पण तो नाराज होत नाही, निराश होत नाही, गुरूंबद्दल कुठलाही आकस मनात ठेवत नाही. तो जातो आणि मातीचा पुतळा तयार करतो द्रोणाचार्यांचा. त्यांना आदराने रोज नमन करतो आणि तो धनुर्विद्या शिकतो. म्हणून हिनकुळी जन्मला म्हणून द्रोणाचार्यांनी नाकारले एकलव्याला. मातीचा पुतळा बनवून त्याने सराव सुरू केला. नेमबाजीत एकलव्य सर्वश्रेष्ठ ठरला. त्या एवढ्या त्याच्या जिद्दीमुळे तो एकदम अर्जुनापेक्षा सुद्धा उत्कृष्ट धनुर्धारी, उत्कृष्ट नेमबाजीमध्ये सरस ठरला. पण गुरुलाही कुठेतरी वाटतं, त्यावेळेच्या गुरूंना, आता नाही वाटत, ती गोष्ट वेगळी. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ न ठरावा म्हणून गुरुदक्षिणा मागितली. अंगठा तोडून तात्काळ त्याने दिली. त्याला माहिती होतं ही गुरुदक्षिणा आपण जर दिली तर मग आपल्याला पुढे आपल्या जीवनामध्ये अर्थ राहणार नाही, आपण नेमबाजी करू शकणार नाही. मुलखा वेगळी गुरुदक्षिणा देऊन श्रेष्ठ जगी जाहला. मुलखा वेगळी गुरुदक्षिणा देऊन श्रेष्ठ जगी जाहला. जीवन सागर तरण्यास गुरु होतात नावाडी. वल्लभीत नेतात आपल्याला सुरक्षित पैलथडी. गंगेशम निर्मळ चारित्र गुरुजनांचे. दिशादर्शक गुरुजन अगणित उपकार त्यांचे. गुरु माझे कल्पतरू. गुरु माझे कल्पतरू. अगणित नित्य त्यांचे उपकार स्मरू. आज दिनी करू त्यांचे स्मरण. जीवन होईल महन मंगल. जीवन होईल महन मंगल. धन्यवाद. गुरुपौर्णिमेचाच औचित्य साधून हे कवी संमेलन घ्यायचं ठरलं होतं आणि तो नियोजन आमचं सत्कारणी लागतं याचा आनंद आहे. यानंतर रंजनाताई गोरा यांना निमंत्रित करते आणि त्यानंतर सुमतीताई डापसे. मुलांना यशस्वी भव, यशस्वी भव. सौमाय क्रांती सूर्यास आणि व्यासपीठास नमन. शाळा, शाळा मातीची कौलारू. शाळा मातीची कौलारू. दारे खिडक्याही साध्या. शाळा मातीची कौलारू. दारे खिडक्याही साध्या. हवेशीर वृक्षवेलींचे अंगण. हवेशीर वृक्षवेलींचे अंगण. नाही जडत मग व्याध्या. नाही जडत मग व्याध्या. मित्रमैत्रिणींची साध.
शिकवितो काळा फळा. मित्रमैत्रिणींची साध शिकवितो काळा फळा. लेझिमचा जल्लोष गुरुजन लावी लळा. गुरुजन लावी लळा. अंगत पंगत जमे. अंगत पंगत जमे. रांग चाले शिस्तबद्ध. बसले आज इथे सगळे शिस्तबद्ध. नित्य प्रार्थना चाले. नित्य प्रार्थना चाले. रमा साऊ जिजाऊ सरस्वती रूप कटिबद्ध. निळा पांढरा रंगी गणवेश शोभे छान. खेळे सारे सवंगडी व्यायामाने हरे भान. आदराचे ज्ञानद्वार शाळा गावची देऊळ. आदराचे ज्ञानद्वार शाळा गावची देऊळ. इथे घडतो प्रत्येक मूल. गुरु शिष्य जणू राऊळ. गुरु शिष्य जणू राऊळ. इंग्रजीत का आनंद. इंग्रजीत का आनंद. मराठीला विसरले. बाग गृहपाठ छंद सारे बालपणच हरवले. सरस्वती मंदिरात चाले मनोसक्त खेळ. बागडती फुलपाखरे नसे भांडणाला वेळ. झाले जरी लटके भांडण ती गोड वाटे कट्टी बट्टी. ती गोड वाटे कट्टी बट्टी. पुन्हा जमती सारी एकत्र. नाही मुले इथली हट्टी. नाही मुले इथली हट्टी. शाळेत सारे कर्तृत्ववान राजाभाऊंनी जोडले साऱ्यांना. सर्वांचे कष्ट आणि प्रेमाने उत्साह मिळतो तेजस्वी ताऱ्यांना. आश्रमशाळा निफाड जन्मभूमी माझी. आश्रमशाळा निफाड जन्मभूमी माझी. आहे ज्ञानवंत इथली वास्तू. आहे ज्ञानवंत इथली वास्तू. साखरेसारखी गोड माणसे. साखरेसारखी गोड माणसे. म्हणूनही देव म्हणे सर्व हो मंगलम मंगलम मंगलम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. कथास्तु कथास्तु कथास्तु. आता इथे आल्यानंतर त्यांनी कविता लिहिली बरं का. शीघ्र कवयित्री आणि अत्यंत सुंदर. यानंतर मी निमंत्रित करते सुमतीताई टापसे. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व बाळ गोपाळांनो, खरं तर आज गुरुपौर्णिमेचा दिवस शुभ पण आहे आणि या दिवशी मी देशभक्तीपर गीत सादर करते. भक्त वत्सल कर्तव्याचा नारा असे तो भारत देश आमचा. येथील वाघिणी शूर असा हा इतिहासाचा वारसा. येथे प्रत्येक मातीत कण रुजले संस्कृतीचे असा इतिहास हा न्यारा. पराक्रमाची गाथा देश विदेशी असे ही तिरंग्याची शान. भारत मातेसाठी लढले रक्त सांडले असे कितीतरी झाले महान जन्मले. स्वराज्याचे ज्यांनी ठेविले बाण इथल्या सुजलम सुपलम धरतीवरती हिरवीगार शाल आहे. काव्याचा ठेवाही रुजला आहे. धरती मातेचे दान लाभले ह्या मातीला सोन्याचे. इथल्या प्रत्येक अणुरेणुका आहे दिव्यत्वाची चमक. तो भारत देश आमचा. धवल क्रांती प्रामाणिक संस्काराची. हरित क्रांती ही कुबेराची ठेव. रक्तरंजित क्रांती ही त्यागाची. जीवन चक्र हे मेहनतीचे. धडकतो तिरंगा येथे अखंडतेचा. अतिथी देवो भव हा टाच स्वागतेचा. हा नाद आमचा वेगळा असा भारत देश आमचा आगळा वेगळा. हा भारत देश आमचा. धन्यवाद. तुम्हाला माहितीये का या वैद्यकीय क्षेत्रात काम करतात. मी म्हटलं ना तुमची आवड कला तशी त्यांनी लिहिण्याची कला जोपासली आहे. त्या साहित्यात पण रमतात. यानंतर आपण दिंडोरी बीआरसी इथे अधिकारी असलेल्या आरती डिंगोरे यांना निमंत्रित करूया. आता ते त्यांची कविता सादर करतील. आरती. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व गुरुवर्य त्याचप्रमाणे सर्व बालमित्रांना नमस्कार. माझ्या मागे म्हणणार तुम्ही कविता. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे की नाही. मग हा पाऊस येतो सगळ्यांना आवडतो की नाही. सगळ्यांना हवा हवा असणारा हा पावसाळा आहे ना. पावसामध्ये तुम्ही किती मजा करतात. हा पाऊस कसा येतो तो बघूया आपण. म्हणणार माझ्या मागे. पाऊस आला पाऊस आला. कवितेचं शीर्षक आहे पाऊस आला. पाऊस आला पाऊस आला उधळीत मोती. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला उधळीत मोती. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला उधळीत मोती. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला
वाजवीत गाऊ लागला. वारा सोसो वाहू लागला, शिट्टी वाजवीत गाऊ लागला. पाऊस आला झाड वेलीशी बोलू लागला. छतांवरती नाचू लागला. पाऊस आला. विजे बरोबर खेळू लागला. ढगांसवेही बोलू लागला. विजे बरोबर खेळू लागला. ढगांसवेही डोलू लागला. पाऊस आला उधळीत मोती. पाऊस आला. राणी बनी तो बागडू लागला. पक्ष्यांनाही झुलवू लागला. राणी बनी तो बागडू लागला. पक्ष्यांनाही झुलवू लागला. मुला फुलांना चिडवू लागला. मुला फुलांना चिडवू लागला. चिंब चिंब ही भिजवू लागला. मुला फुलांना चिडवू लागला. चिंब चिंब ही भिजवू लागला. पाऊस आला उधळीत मोती. पाऊस आला. पाऊस आला उधळीत मोती. पाऊस आला. भिजले का नाही? खूप सुंदर. आरती टिंगोरे यांनी अत्यंत सुंदर गाऊन कविता सादर केली. यानंतर पुढची कवयित्री आहे नाशिक येथील लेखिका सुजाता येवले. या खूप गमतीशीर लिहितात तुमच्यासाठी. बालकविता खूप सुंदर पद्धतीने लिहितात आणि सादरही करतात. त्यांची कविता त्यांनी सादर करावी त्यांना विनंती करते. लग्नाला जायला आवडतं का सगळ्यांना? लग्नाला कसे जाता तुम्ही? मेकअप करून, हातात छान छान बांगड्या, छान छान कपडे, की नाही? आता माझ्या कवितेतून मी म्हणजे आपण सगळेजण एका लग्नाला जाणार आहोत. आता मी जी गोष्ट सांगणार आहे माझ्या कवितेमधून ती सगळ्यांनी आपल्या डोळ्यापुढे इमॅजिन करायची आहे. त्या लग्नाची आपल्याला कल्पना करायची आहे. ठीक आहे? करणार ना इमॅजिन? ओके. कवितेचं शीर्षक आहे एका लग्नाची गोष्ट. एकदा नवल घडले भारी. एकदा नवल घडले भारी. लग्नासधीर बेडकी नवरी. लग्नासधीर बेडकी नवरी. मुच्छड नवरा मनात घाबरी. मग आता बेडकीचा नवरा कोण असणार आहे? मुच्छड बेडूक. आता नवरीने कशी तयारी केली? चुडा मेकअप किती तयारी. लग्नाला लागतं ना सगळं. चुडा पाहिजे, मेकअप पाहिजे. मंजूळ सनई मधुर झंकार. मंजूळ सनई मधुर झंकार. डराव डरावचा सूर मजेदार. विवाह सोहळा बहार धार. बेडकीने केला 16 शृंगार. फूल कमळांनी डोली सजली. डोली माहिती ना तुम्हाला? फूल कमळांनी डोली सजली. लाजत बेडकी हळूच हसली. मुरडत मग ती डोलीत बसली. आई बेडकी उगीच मुसमुसली. भाऊ बेडूक सोबत चालतो. मंडपात बहिणीला कोण नेत असतं? भाऊ नेत असतो ना. भाऊ बेडूक सोबत चालतो. कानी बेडकीच्या काय तो सांगतो. मासा सोबती कान टवकारतो. हळूच नदीत तो डुबकी मारतो. काहीतरी त्याने कानात सांगितलं आणि पाण्यात लपून बसला. खुशीत नटल्या बेडक्या करवल्या. करवल्या असतात ना नवरीच्या मागे. खुशीत नटल्या बेडक्या करवल्या. हिरव्या बांगड्या हातभर भरल्या. लचकत मुरडत नाच नाच नाचल्या. मग
प्रचंड डबडबल्या. नाचून नाचून घामेणारच की नाही. मेकअप त्यांचे गेले पुसून, सगळ्या बेडक्यांचे मेकअप पुसून गेले. रसवंतीच्या दुकानात घुसून 2 ग्लास रसाचे ढुसून, तत्पर नाचण्या पदर खोचून. आली वरात हॉलच्या दारात, आली वरात हॉलच्या दारात, वरमाय घेऊन अक्षतांची परात. अक्षता टाकतात ना लग्नात. कासव भटची गाती सुरात, मंगलाष्टकी ती तार स्वरात. बेडूक नवरा मारतो उडी, रंगात आला किती तो गडी. त्याच लग्न होतं की नाही. बहीण बेडकी जाडी जुडी, टाईट ब्लाऊज पण रेशमी साडी. नवरी बेडकी उभी दारात, वर पिता बेडूक ओरडला जोरात. पटवला मुलगा स्वस्त दरात, घेईल कार आधी मग सून घरात. हुंडा पाहिजे होता त्याला. हताश वधू पिता बसला मटकन, डोळ्यात पाणी आले चटकन. सुशील कन्या सद्गुण संपन्न, पदरात घ्या तुम्ही करा मोठे मन. रडायला लागले ते. अडलाव वर पिता मागतो सिटी होंडा, मुलगी घेईन घरात जर दिला हुंडा. नवरदेव म्हणतो बाप माझा धोंडा, राहील मी खुश जरी दिला रिकामा गुंडा. वर पिता बेडूक काळा, म्हणे पुत्रा तू बावळा. व्यवहारी मी ये तू निपजला कसा रे टवळा. लग्न जमले म्हणून तू अर्ध्या हळकुंडात पिवळा. आपल्याकडे म्हणे ना अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे. आज आपलाच मान घाल गोंधळ सावळा. आता सगळ्यांना होमवर्क आहे बरं का. गृहपाठ देते. अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे म्हणजे काय. वाक्प्रचाराचा अर्थ बघायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग पण करायचा. कावरी बावरी बेडूक नवरी, क्षणात पण ती मन सावरी. चिल्ली बेडकी उडी घेतली वर पित्यावरी, कॉलर पकडून जाव बिचारी. हुंडा मागितला ना त्यांनी, मग जाव विचारायलाच पाहिजे हुंडा का मागितला. मी आहे पोलीस अधिकारी. मुली बनतात ना आजकाल. तुम्हाला बनायचंय की नाही मोठं काहीतरी अधिकारी. मी आहे पोलीस अधिकारी, पटली तर ठीक नाहीतर निघा घरी. बेडूक नवऱ्याची तंतरली स्वारी, पळा लवकर नाहीतर पडेल भारी. वरमाय मगती मध्ये पडली. आई होती ना नवऱ्या मुलाची. मृदू स्वरांनी गोड बोलली, सून आम्हा लक्ष्मी लाभली. मंगल कार्यात विघ्नती कसली, नवरी बटकी गोड हसली. वर बेडकाने तिला माळ घातली, करवल्यात मग खसखस पिकली. लाजरी बेडकी संसारास लागली. धन्यवाद. आवडली का. सुजाताचं सादरीकरण खूप खूप सुंदर असतं, नेहमीच आकर्षक. यानंतर प्राध्यापिका प्रीती गायकवाड. ह्या वाणिज्य शाखेला शिकवतात, कॉमर्स, परंतु कवितेत रमतात. तर अशा प्रीती यांना मी निमंत्रित करते. धन्यवाद. आज गुरुपौर्णिमा. आज माझ्यासमोर माझे गुरु आहे साहित्य क्षेत्रातले संदीप पवार मॅडम, प्रतिभा जाधव मॅडम. मी खूप भाग्यवान आहे की आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी त्यांच्यासोबत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करते. मैत्रिणींना म्हणून बाळांना म्हणाले, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात शिकताय. आमच्या शहरातली मुलं आहे ना AC लावून शिकवू राहिली आता सध्या. आणि आम्हाला त्यांना फिलिंग शिकवावं लागू राहिले, सेन्सर शिकवावं लागू राहिले की सेन्स कसे असतात, 5 सेन्स जे आहे आपल्या बॉडीचे ते शिकवावं लागू राहिले. तुम्ही मात्र हे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून फुकट शिकताय, याचा आनंद घ्या आणि शिका. मी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हा कोर्स घेते. या कोर्समध्ये मी मुलांना 5 सेन्स डेव्हलप करायला शिकवते. त्याच्यासाठी फील करा, टच करा, स्मेल घ्या, स्पर्श ज्ञा, चव घेऊन बघा असं सांगावं लागतं. आणि तुम्ही इथे पानांना हात लावू शकता, पाऊस खेळू शकतात, मातीत खेळू शकता. खूप नशिबान आहात रे तुम्ही. आणि हो, नॅचरल ऑक्सिजन भेटतोय, कधीही आजारी पडणार नाही. इतकं छान वातावरण तुम्ही राहतात. म्हणायला नसतं तुम्ही आश्रम शाळेत आहात त्याचं वाईट वाटू नका घेऊ, पण पॉझिटिव्ह ठेवा की आपण खूप चांगल्या ठिकाणी शिकतोय. हा, त्याच्यासाठी लाखो करोडो पैसे मिळवावे लागतात.
काही तुमच्यासाठी खूप अवघड कविता नाही आणलेली, तुमच्याच परिचयातली तुमची लाडकी आवडती मणिमाऊ याच्यावर कविता आणलेली आणि तुम्ही ती माझ्या बरोबर म्हणायची बरं का. ओके. आता कशा मुली मॉडर्न झाल्या की नाही, तुम्ही मोबाईल नाही वापरत पण आता खूप मुली मॉडर्न झालेल्या आहेत, तशी आमची मणिमाऊ सुद्धा मॉडर्न झालेली आहे. मणिमाऊ माहिती का, सी फॉर कॅट, बिल्ली, मांजर, ती सुद्धा आता मॉडर्न झालेली आहे. तर तिच्याच विषयी मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. तुम्ही गाणं म्हणूया, कविता म्हणूया, आपण सादर करू. ओके. आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, म्हणा. आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली. म्याव म्याव सुद्धा तालासुरात म्हणू लागली, म्याव म्याव सुद्धा तालासुरात म्हणू लागली, म्याव म्याव सुद्धा तालासुरात म्हणू लागली, म्याव म्याव सुद्धा तालासुरात म्हणू लागली. बघा, इमॅजिन करा किती मॉडर्न झाली. सुगंधी साबण, शॅम्पू, सोपणे बाथटब मध्ये न्हाऊ लागली, सुगंधी साबण, शॅम्पू, सोपणे बाथटब मध्ये न्हाऊ लागली. पावडर गंध करून, बघा ती सुद्धा आता मेकअप करायला लागली. पावडर गंध करून, होठावर लाली लावून, म्हणा म्हणा, पावडर गंध करून, होठावर लाली लावून, रोज रोज परफ्यूम मारू लागली, रोज रोज परफ्यूम मारू लागली, रोज रोज परफ्यूम मारू लागली, रोज रोज परफ्यूम मारू लागली. आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली. नाश्ता असो व जेवण, नाश्ता असो व जेवण, नाश्ता असो व जेवण, नाश्ता असो व जेवण. काट्या चमच्याने खाऊ लागली, काट्या चमच्याने खाऊ लागली, काट्या चमच्याने खाऊ लागली, काट्या चमच्याने खाऊ लागली. आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली. मेकअप आहे ना ठीकठाक, मेकअप आहे ना ठीकठाक, मेकअप आहे ना ठीकठाक, मेकअप आहे ना ठीकठाक. सारखी आरशात पाहू लागली, सारखी आरशात पाहू लागली, सारखी आरशात पाहू लागली, सारखी आरशात पाहू लागली. आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली. बघा इतकी मॉडर्न झाली ना, रॅम्प वॉक करत घरादारात फिरत असे, रॅम्प वॉक करत घरादारात फिरत असे. फाडफाड इंग्लिश बोलत बसे, फाडफाड इंग्लिश बोलत असे. कानात हेडफोन, कानात हेडफोन, वायफाय लावून मोबाईलशी ती खेळू लागली, वायफाय लावून मोबाईलशी खेळू लागली. रॅम्प वॉक करत घरात चालू लागली, फाडफाड इंग्लिश बोलू लागली. कानात हेडफोन, वायफाय लावून मोबाईलशी ती खेळू लागली. इतकी आमची मणिमाऊ मॉडर्न झाली, इतकी आमची मणिमाऊ मॉडर्न झाली. काय सांगू मित्रांनो, तिलाही लागले रील्सचे वेड. रील्स बनवतात ना, तुम्ही पाहिले असेल कधीतरी युट्यूबवर, इन्स्टावर, ती सुद्धा आता रील्स बनवायला लागली. काय सांगू मित्रांनो, तिलाही लागले रील्सचे वेड. काय सांगू मित्रांनो, तिलाही लागले रील्सचे वेड. इन्स्टा, युट्यूबवर रोज नवे नवे व्हिडिओ बनवू लागली, इन्स्टा, युट्यूबवर रोज नवे नवे व्हिडिओ बनवू लागली. लाईक अँड शेअर करा असं ती तुम्हाला सांगू लागली, लाईक अँड शेअर करा असं ती तुम्हाला सांगू लागली. आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली, आमची मणिमाऊ आता मॉडर्न झाली. 5Gच्या युगात तीही अपडेट होऊ लागली. 5Gचं युग आहे ना, 4G झाला तर 5G येते ना. 5Gच्या युगात तीही आता अपडेट होऊ लागली, आमची
फेमस झाली, आमची मनीमाऊ फेमस झाली, आमची मनीमाऊ मॉडर्न झाली, आमची मनीमाऊ मॉडल झाली. आवडली का मनीमाऊची कविता? हो, लक्षात राहील. त्यांच्या भावविश्वाच्या जवळ जाणारी कविता सादर केली प्रीती. ते किती खुलले बघ त्यांचे चेहरे. शुभांगी भोकरे हे डॉक्टर आहेत बरं का, आणि त्या सुद्धा कवितेत रमतात. त्यांची कविता ऐकूया आपण. डॉक्टर शुभांगी भोकरे. मुलांनो, आता कोणता ऋतू चालू आहे? वर्षा ऋतू, पावसाळा. परंतु या वर्षा ऋतूतही जेवढं त्याने बरसलं पाहिजे तेवढं तो बरसत नाहीये. काय सांगावं, कदाचित त्यालाही त्या लग्नाळू मुलींसारखं मुंबई पुणेच आवडते, त्याला आता गावाकडे आवडतच नाहीये, म्हणून तोही आता मुंबई पुण्याकडेच पळतोय. तर आता या पावसाला आपण उद्देशून त्याला एक आर्जव करतोय आहे, किंवा त्याला उद्देशून आपण विचारतोय, तू का नाही बरसत रे बाबा? का रुसलास राजा तू रे, का रुसलास राजा तू रे, धरणी माता सुसली तुझ्या आगमनासाठी रे, तुझ्या आगमनासाठी रे. रेन रेन गो अवे म्हणतात आमची लेकरे, रेन रेन गो अवे म्हणतात आमची लेकरे, ती तर आहे चिमुकली पाखरं, ती तर आहे चिमुकली पाखरे. त्यांचे काय एवढे मनावर घेतोस रे, त्यांचे काय एवढे मनावर घेतोस रे. शेतकरी राजा हवालदिल झाला तुझ्या विना, शेतकरी राजा हवालदिल झाला तुझ्या विना, बसलाय नभाकडे डोळे लावून रे, बसलाय नभाकडे डोळे लावून रे. विहिरी धरणे जलाशय सारी झाली कोरडी, विहिरी धरणे जलाशय सारी झाली कोरडी, करतायत प्रतीक्षा तुझी रे, करतायत प्रतीक्षा तुझी रे. पिण्यास नाही पाणी धरती मातेच्या लेकरांना, पिण्यास नाही पाणी धरती मातेच्या लेकरांना, गुरेढोरे अन पाखरांच्या केविलवाण्या नजरांकडे बघ एकदा तरी रे, गुरेढोरे अन पाखरांच्या केविलवाण्या नजरांकडे बघ एकदा तरी रे. विजेचा प्रश्न भेडसावतोय सरकारला, विजेचा प्रश्न भेडसावतोय सरकारला, करताय प्रयत्न कृत्रिम पाऊस पाडण्याचा रे, कृत्रिम पाऊस पाडण्याचा रे. आम्हाला नकोय तो कृत्रिम पाऊस बिऊस, आम्हाला नकोय तो कृत्रिम पाऊस बिऊस, आम्ही तर असलो चिंब होण्यास रे, आम्ही तर असलो चिंब होण्यास रे. म्हणूनच मेघराजा बरस रे तू बरस रे. पाऊस असा गडप झाला ना मध्येच, मग त्याला अळवावं लागतं की मेघराजा आता बरस रे. जसं शुभांगीने तिच्या कवितेतून त्याला अळवलं आहे. यानंतर लास्ट धमाका. आता तुमच्या समोर येणारे धमाका. आता आमच्या मनीषाताईची कविता ऐका तुम्ही. असली भारी कविता आहे ना मनीषाताईची. मनीषाताई कलाकार आहे बरं का, सिरियल मध्ये काम करता, कथ्थक खूप छान करता, कथ्थक डान्स. त्यांचं युट्यूब चॅनल आहे, आणि आता बघा बोलतात किती भारी. ऐकायचं ना? हा, सुरू हो जा मनीषाताई. मला माझी आठवण येते मागच्या विद्यार्थ्यांना बघून. कोण कसं वळवळ करताय, कोणाला बोर होत आहे. खरंच ना, कारण मी आता जरी कविता ऐकत होती ना, मी मागे बसलेली होती तुमच्या सोबत सगळ्यांचा. कोण बोलत नाही ते मला सगळं माहितीये, कोणाला कंटाळा आला. हा, आणि तुम्ही नशीबवान आहे बरं का सांगते का, तुम्हाला इथे शाळेत शिकायला मिळतंय. चिखल तुडत जावं लागत नाही ना लांब शाळेत, फक्त एकच गावाकडे जावं लागतं आईला भेटायला, वडिलांना भेटायला. बरोबर की नाही? हा, मी शाळेत जायची तेव्हा आम्हाला भाताच्या शेतात, मी वैतरण्याला शिकलेली 1ली ते 4थी मराठी शाळेमध्ये. तर चिखल तुडवत जावं लागायचं भाताच्या शेतामधून. मग तुम्हाला बरं आहे ना इथे, आहे की नाही? कधीतरी चिखल तुडायचा, आणि मला रेनकोट पण राहायचा नाही, छत्री राहायची नाही, बोलत बसायचं वर्ग, सुकून जायचो आम्ही. फॅन आपण सुकून जायचो. चालून चालून उष्णता वाढली की आपण तसंच जायचं. तुम्हाला हे वरदान आहे चांगलं आश्रम शाळेचं, माहिती का? शिक्षण मिळतं. शिक्षण बोर्ड झालं मागच्या ना, बोर्ड जरी झालं ना तर कान इकडे ठेवायचे. काही ना म्हणायला आवडत नाही, है ना? बरेच जण आहे म्हणायला आवडत नाही, पण कानाने ऐकायचं, ते पुढे भविष्यात कामात पडतं. आता मी तुमच्या समोर बोल नाही करणार जास्त. चैत्राच्या महिना आला हे सुरुवातीच्या आधीच आणि नंतरची कविता म्हणणार आहे. बडबड गीत आहे माझं बरं का, मी काही जास्त हुशार नाही लिखाणाच्या बाबतीत.
चैत्राचा महिना आला, नववर्षाचा सण आला, धरतीचा रंग फुलला, पावसा का घाई तुला. म्हणजे पाऊस यायला लागतो तेव्हा आंबे पिकायला लागतात किंवा द्राक्ष यायला लागतात. पाऊस जर आला तर ती मजा घेता येत नाही आपल्याला, बरोबर की नाही. आंबा हा मोहरला, द्राक्ष हा पिकला, टरबूज लाल मलाला, चव आंबट ताक आला. ताक माहिती ना. पावसा का घाई तुला, पावसा का घाई तुला. शेतकरी सावध झाला, नको हा अवकाळी घाला. बरोबर ना, पीक नासून जातं सगळं, अवकाळी पाऊस येतो तेव्हा. गहू दाना भरत आला, पीक लागू दे हाताला. पावसा का घाई तुला, पावसा का घाई तुला. चिवट भर दुपारला. चिमण्या चिवचिव करताना उन्हाळ्यात पाऊस यायच्या आधी त्यांची घरटं बांधायची तयारी असते. त्यांना शिकवावं नाही लागत, ते आपोआप आपल्या घराची तयारी करतात. चिवट भर दुपारला, पिलात जीव अडकला. पण गावाकडे नाही पाणी ठेवावं लागत जास्त, पण शहरामध्ये पाणी ठेवावं लागतं दारामध्ये चिमण्यांना प्यायला. म्हणून पिलात जीव अडकला, दारी पाणी ठेवा जीवाला. काळजी हवी मानवाला. आपल्या अवतीभोवती जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला बाहेर पाणी अन्न हे ठेवावं लागतं. गावाकडे नाही एवढं, कारण त्यांना नैसर्गिक मिळतं सगळं गावाकडे. पण शहरामध्ये पाणी ठेवावं लागतं, खायला ठेवावं लागतं. म्हणून पावसा का घाई तुला. आता एक बंडूची कविता ऐकवते, बडबड गीत आहे, माझ्या मागे काही म्हणू नका, फक्त ऐका. बंडू कसा आगाव असतो, पण वेळ आल्यावर कसा घाबरतो तो. वीज कडाडली कडाडकट, वीज कडाडली कडाडकट, आई म्हणाली घरात ये पटापट, आई म्हणाली घरात ये पटापट. आई बोलते की नाही अशी मराठीत नाही काय, ए मेला ये ना घरात, कशाला तळपटतो तिकडे, बरोबर ना. असं बोलते एखादी गावाकडची आई. तशी प्रत्येकाची भाषा वेगळी ना. कशाला खानदेशी म्हणे काय कशी लग्न रे, आता वय ना, आता मर ना, आता काय मरी राही ना, बरोबर ना. वीज कडाडली कडाडकट, आई म्हणाली घरात ये पटापट. भर दुपारी अंधार झाला काळा कुट्ट. पाहिलंय का अंधार काळा कुट्ट दुपारी होतो पावसाचा. मी पाहिलेला आहे बघ, भरपूर पाऊस पाहिलेला आहे वैतरण्याला. भर दुपारी अंधार झाला काळा कुट्ट, मी आईला मिठी मारली घट्ट. वीज चमकली का पटकन घट्ट, जे जवळ असेल तिथे जातो, उडतो नाही तर आपण, आहे ना. आई म्हणाले दारे खिडक्या बंद कर, आई म्हणाली दारे खिडक्या कर बंद. वळवाच्या पावसाचा न्यारा छंद. वळवाचा पाऊस माहितीये सगळ्यांना, सुरुवातीला येतो माहितीये ना. वारा सुटतो, पाऊस येतो, नुकसान करायला येतो तो. विजा चमकतात, गाई गुरं जातात, विजा अंगावर पडतात, म्हणून सावधगिरी पाहिजे असते. आई म्हणाली दारे खिडक्या कर बंद, वळवाच्या पावसाचा न्यारा छंद. आईने केले घाई घाई स्विच बंद. म्हणजे घरामध्ये जे बटन असताना ते स्विच बंद केले. आईने केले घाई घाई स्विच बंद. म्हणते फ्रीज टीव्ही जळून होतील बंद. माझी आई फक्त दुसरी शिकलेली होती बरं का, तर तिला जनरल नॉलेज खूप होतं. शहरातल्या बायांना जनरल नॉलेज असतं नसतं, गावाकडचं काही माहित नसतं. म्हणून आपल्याला गावाकडची मुलं जास्त, ज्यांना निसर्ग लाभलाय ना ते जास्त हुशार असतात. अभ्यासातच असं नाही बरं का, बाकीच्या इतर गोष्टीमध्ये त्यांना. आता माझ्या इथे खांबाजवळ जायचं नाही, आम्हाला समजायचं. आत्ताच्यांना काही समजत नाही. शहरामध्ये कुठेही चालता, काही चालता, कुठे खांब पडलेला असतो, वायर पडलेली असते. तर हे आमची आई आम्हाला अशिक्षित होती, कमी शिकलेली होती, तरी तिच्याकडनं आम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या. काच पडली का उचलून बाजूला टाकायची. मी तशीच करते, काच पडली दिसली रस्त्यात बाजूला टाकायची. वायर असली रस्त्यात पुढे सगळ्यांना सांगायचं, अरे वायर पडली नाही बरं का, शॉक लागेल, सावधान व्हा. आणि घरात नेहमी एक काठी ठेवायची माझी आई. काठी खूप संकटात कामात पडते. कुणाला शॉक लागला, काही लागला, कुणाला मारायला, बरोबर ना. गज नसावा घरात, तर काठी जरूर असावी, कारण घरात गज असणं सगळ्यात धोकेदायक आहे. गजाने काही कामं करू नये, काठी असावी घरामध्ये नेहमी. दाराच्या मागे नेहमी काठी पाहिजे प्रत्येकाच्या घरात. दादा नाही, बंडूचं सांगते अजून. आता झालं बंडूचं. हा हा एवढंच आहे ना.
चला चला गारा वेचूया, कुडूम कुडूम गारा खाऊया. खाल्ल्या का कोणी गारा? यारे सारे या, पावसाचं पाणी पिऊया, ओले चिंब होऊया, चिखल पाणी तुडवूया. चिखलामध्ये चिखल चिखल खेळायला खूप आवडतं ना. बस एवढंच सांगते. आणि एक आई म्हणते गुराखी भटकतो डोंगर दऱ्यात पुन्हा पुन्हा, म्हणून त्याला माहित असता निसर्गाच्या खाना पुन्हा. म्हणजे गावाकडच्या लोकांना निसर्गाची माहिती असते, ते तिथपर्यंत कुठे अडकत नाही ते. तर शहरातील लोक कुठेही फसतात, त्यांना ज्ञान नसतं कुठे भोवरा आहे भोवरी आहे, कुठे भोवरा कुठे भोवरी माहीत असते नावाड्याला. जो नावाडी असतो ना, माहिती नावाडी, काय अक्कल आपल्यासारख्या अनाड्याला, बरोबर ना. म्हणून तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात खूप काही शिकायला मिळतं, नैसर्गिक ज्ञान मिळतंय. बस एवढं बोलून मी माझं संपवते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. आता आपण आभाराकडे येतोय, शेवट्याकडे येतोय, कारण आपला पुढचा कार्यक्रम पुन्हा लेट होण्याची शक्यता आहे. तर आदरणीय भाऊंनी आपल्यासाठी सत्काराचं काही साहित्य आणलेलं आहे, तर त्यांना उगाच नाराज करायला नको. एवढ्या प्रेमाने त्यांनी आणलंय तर ते आपण स्वीकारूया. त्याच्यानंतर रंजना बोरा यांची कविता होईल. त्यानंतर मुलं आपण बाहेर एक गोल करणार आहोत, फेर धरणार आहोत आणि आपण पावरी लावूया आणि पण आपण नाचूया छानपैकी. पावरी कॅन्सल. आता काय करूया आपण, ऐका मी पाठवते. आता आपण काय करूया, आता एक छोटासा, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं आणलं ना, मग आम्ही तसंच टाकून जायचं का? यांना किती वाईट वाटेल, आव्हाड सरांना किती वाईट वाटेल, ते भाऊंना वाईट वाटेल, ढेपले साहेबांना वाईट वाटेल. तर आता आम्ही काय करणार आहे, तुम्ही प्रेमाने आणलेली भेट आम्ही प्रेमाने स्वीकारणार आहोत. तर आता प्रत्येकीचा सत्कार होईल. भाऊ समोर येतील, आपण फक्त एकीकडे येऊ, पटकन ती भेट स्वीकारू. आणि मग शेवटी समारोपाची कविता रंजनाताईची होईल आणि मग आपण खाऊ देणार आहे. सुजाताताई आपल्याला खाऊ देणार आहे. खाऊ कसं देणार आहे माहिती का? त्या दरवाजाजवळ आमच्या 2-3 मैत्रिणी उभ्या राहणार आहेत आणि मग खाऊ घेऊन बाहेर जायचं. आणि मग गोल करायचा. आम्ही नाही करणार तो गोल, तुम्हीच करायचा, तुमचा मोठा गोल करायचा. शिस्तीत उभा राहिला तर पुढचा कार्यक्रम होईल. ओके भाऊ, आता समारोपाकडे येतोय. तुम्ही खूप प्रेमाने आणलेलं आमच्यासाठी जे सत्कार साहित्य ते आम्ही स्वीकारतो आणि आता आम्ही समारोपाकडे येतोय. चल बेटा. अरे अजून नाही, मी अजून सूचना दिली नाहीये, मी पावरी कॅन्सल करेल बरं. भाऊ इथे या ना, आम्ही एक एक येतो आणि स्वीकारतो. प्रीती पुढची मुलगी प्रीती गायकवाड यांचा सत्कार भाऊ करतायत. प्रीती बेटा इकडे. यानंतर मनीषा पोद्दार यांचा सत्कार आदरणीय रंजनाताई बोरा यांचा सत्कार. यांचा सत्कार. मी म्हटलं वेळेचं कसं गणित जमते ते बघू आणि मग आपण सत्कार घेऊ मध्ये, असं मी विचार केला होता. आरती डिंगोरे. यानंतर शिवांगी भोकरे. यानंतर सुजाता येवले यांचा सत्कार होतोय. यानंतर माझा सत्कार करा. माझ्या पुढे आणि सरांचा कोण राहिला? नाही झाले. झाले झाले. सर निकम सर.
निलूया. खरं म्हणजे सगळ्यांना आपण करायला पाहिजे. बरोबर आहे. एक मिनिट. जरा अन्याय नाही काय करू आता? थांब इथे. निलेश निकम यांचा सत्कार आदरणीय. यानंतर भाऊ मी मगाशी म्हणाले होते की आमच्याकडे शीघ्र कवयित्री ह्या सगळ्या कार्यक्रमावर आधारित त्यांनी आता झरझर कविता लिहिलेली तुमच्या सगळ्या नावानिशी. ती एकदा ऐकू, मग खाऊ वाटप आणि मग बाहेर एकदा पावरीवर नृत्य, मग संपला कार्यक्रम. ओके. काय करायचे देखावे येथे फुल ऑक्सिजन. पहा माणुसकीच्या विटा माती, दिसे आश्रम शाळेत आपलेपणाचा गोतावळा. अभिमानाने फुलली आमची छाती, सावित्रीने दिले ज्ञान, खोलले सक्षमतेचे दार. क्रांती ज्योतीला नमन, गुरु आशीर्वादाने मिळाला जगण्याला आधार. पूजनानंतर झाली प्रतिभावंत मेजवानी, पूजनानंतर झाली प्रतिभावंत मेजवानी. आवाजात गोडवा शब्दात क्रांती, आवाजात गोडवा शब्दात क्रांती. चाणक्य बुद्धिवादी राजाभाऊ न्यारे, आश्रम शाळेत वाटते पवित्र शांती. झाला सन्मानियांचा सत्कार, सुमतीने भरलेला प्रतिभावंत साक्षात्कार. जमला साहित्य सखी मंच आज, मानते सर्व शाळा परिवाराचे आभार. जमला येथे बालगोपाळांचा मेळा, जणू फुलपाखरू बागडणारे. सुमती मॅमने उभी केली आई, प्रतिभा व्यक्तिमत्व लढणारे. ज्ञानाने समृद्ध भा सुनंदा, आणि मुलांना उजळली गुरुपौर्णिमा, आणि मुलांना उजळली गुरुपौर्णिमा. रंजन मनाची आवडली का शाळा, रंजन मनाची आवडली का शाळा. सुमतीने वर्णिली देश महिमा, सुमतीने वर्णिली देश महिमा. शब्दांच्या आरतीने पडला पाऊस, शब्दांच्या आरतीने पडला पाऊस. मोत्यांचा पडला मुलांच्या मुखातून रिमझिम टप टप पाऊस. सुजाताने सांगितली एका लग्नाची गोष्ट, सुजाताने सांगितली एका लग्नाची गोष्ट. आली सर्वांना बेडकीच्या लग्नाला जायची हौस, आली सर्वांना बेडकीच्या लग्नाला जायची हौस. प्रीतीची मनीमाऊ मॉडर्न झाली, प्रीतीची मनीमाऊ मॉडर्न झाली. नवयुगात करे तिला सर्व प्रीती. शुभांगीने वरून राजाला केले आर्जव, गावागावात पावसा तुझी वाट पाहू किती, गावागावात पावसा तुझी वाट पाहू किती. सूत्रसंचलनातून प्रतिभा अद्भुत, सूत्रसंचलनातून प्रतिभा अद्भुत. बडबड गीताने केली मनीषा पूर्ण. बंडू आला घरात पटापट, भाऊंच्या आभाराने रंगला सोहळा संपूर्ण. प्रतिभा मॅम आपल्यामुळे झाला सोहळा, वाटला हो खूप हर्षोत्सव. आश्रम शाळा समूह परिवारात मस्त दिसला आनंदोत्सव. आपण आम्हा बोलविले, राजू भाऊ सहित सर्वांचे आभार. प्रतिभा मॅमचे कर्तृत्व सादर केलेस कवी संमेलनाचे सार, सादर करते कवी संमेलनाचे सार. असो सर्वांना अभिनंदन. नतमस्तक होते निरंजन, नतमस्तक होते निरंजन. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम हा एक अतिशय सुंदर कार्यक्रम इथे जो आयोजन केला गेला आणि खूप सुंदररित्या संपन्नही झाला, त्याच्याबद्दल मी आश्रम शाळेचे सरांचे सगळ्यांचे आभार मानते. आणि आणखी एक खूप महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे इथे आम्हाला येण्याचं जे भाग्य लाभलं आणि कविता सादर करण्याचं जे भाग्य लाभलं त्याला कारणीभूत म्हणजे एकमेव प्रतिभाताई आहेत. या प्रतिभाताई जाधव म्हणजे आमच्या साहित्य सखीच्या फाउंडर आहे आणि सगळ्या कवयित्रींना, अगदी नवोदित कवयित्रींना सुद्धा अगदी कॉन्फिडेंटली स्टेजवर बोलता येईल असा एक सुंदर आत्मविश्वास आमच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि त्यांना साथ देणारे त्यांचे पती निकम सर, त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व माझ्या कवयित्री मैत्रिणींचे मी आभार मानते आणि सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या कवितांचा जो आनंद घेतला त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून साहित्य सखी महिला साहित्य मंच नाशिक यांच्या मार्फत आपल्या आश्रम शाळेमध्ये कवयित्री संमेलनाचं आयोजन करण्यात आलं.
या कवयित्री संमेलनासाठी आपल्या आश्रमशाळेमध्ये कवयित्री रंजना बोरा मॅडम, आरती डिंगोरे मॅडम, सुमती टापसे मॅडम, सुजाता येवले मॅडम, सुनंदा पाटील मॅडम, प्रीती गायकवाड मॅडम, शुभांगी भोकरे मॅडम, डॉक्टर प्रतिभा जाधव, मनीषा पोद्दार आणि प्राध्यापिका सुमती पवार आणि त्यांची सर्व टीम कवयित्री ज्या आहेत या ठिकाणी आपल्या आश्रमशाळेत आज उपस्थित झाल्यात आणि त्यांनी हे कवयित्री संमेलन खूपच चांगल्या प्रकारे सादर केलं. आपल्याला पण चांगल्या चांगल्या कविता ऐकायला मिळाल्या. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी सागर भाऊ पण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे पण आणि सर्व या कवयित्री आपला जो साहित्य सखी महिला मंच आहे या महिला मंच आणि सर्वांचे मी आमच्या संस्थेच्या वतीने व आपल्या आश्रमशाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या निफाड नगरीचे शिवाजीराजे ढेपले हे पण उपस्थित झालेले आहेत आणि आता काल परवाच मी व्हॉट्सअपला बघितलं की आपले विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पण दादांची नियुक्ती झालेली आहे. तर परत आपण एकदा त्यांचे अभिनंदन करायचं आहे. क्लॅप्स गो. आणि ते पण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे मी आमच्या संस्थेच्या आणि आश्रमशाळेच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपलाय असे मी मान्यवरांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. तिथून चेअर बाजूला घ्या आणि आपल्या 2-3 मैत्रिणी तिथे उभे राहतील. जाताना गुरुवंदना शुरू करेंगे. शुरू कर. महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. धन्यवाद मुलांनो. आता खाऊ वाटप होईल. धन्यवाद भाऊ. हा यांचं नवीन
करा ना ऍक्शन करा ना